आता सर्वात महत्त्वाचं जिथं फॅक्च्युअल प्रश्न आपल्याला अगेन विचारला जाऊ शकेल, कारण बाकीचे क्वेश्चन्स किंवा बाकीचे मुद्दे जे मी तुम्हाला सांगितले ते प्रवासी भारतीय संमेलनाबाबत खालील विधाने विचारात घ्या. आपण दोन्ही पद्धतीने बघायचं. स्टेटमेंट बेस्ड आलं तर कसं होईल आणि त्याचबरोबर सिंगल लाईनर स्वरूपात आले तर ते कसे असतील. कारण आता आपल्याला बॅरियर ठेवायचं नाहीये की हीच एक्झाम तीच एक्झाम. सगळ्या प्रकारच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आपण लक्षात घ्यायचंय. सो प्रवासी भारतीय दिवस 2025च्या प्रमुख पाहुण्या या त्रिनिदाद आणि टोबॅगो प्रजासत्ताकच्या अध्यक्षा महामहिम क्रिस्टीन कार्ला कांगालू या आभासी पद्धतीने उपस्थित होत्या. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू त्यांनी प्रवासी भारतीय संमेलनाला संबोधित केलं. बघा, मागच्याच महिन्यामध्ये आपण एक न्यूज वाचलेली होती की त्रिनिदाद टोबॅगोनं काय केलेलं आहे, आपलं युपीआय पेमेंट जे आहे तर ते त्या ठिकाणी ऍक्सेप्ट केलेलं आहे किंवा युपीआय तिथं पण त्या ठिकाणी चालू झालेलं आहे. आणि आता त्याच त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या प्रजासत्ताकच्या अध्यक्षा क्रिस्टीन कार्ला कांगलू या प्रवासी भारतीय संमेलनाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित आभासी पद्धतीने राहिलेल्या दिसतात. सो हे लक्षात ठेवायचं. याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढं प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकेल. सो ते इंडोनेशिया. सो इंडोनेशिया आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो याच्यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही, कारण मी पुढचं सांगतो तुम्हाला. जेव्हा आपण कंटेंट वाचायला सुरुवात करतो ना, तेव्हा कंटेंट वाचल्यानंतर प्रश्न आल्यानंतर आपल्याला एकाच वेळी त्रिनिदाद आणि टोबॅगो पण कशासाठी तरी आठवणार आहे आणि त्याचबरोबर इंडोनेशिया पण आठवणार आहे, कारण जानेवारी मधल्याच न्यूज आहेत ना. आणि मे बी रिव्हिजन कमी पडल्यामुळे असं होऊ शकतं. सो कन्फ्युजन ते त्या ठिकाणी टाळायचे.